स्टँडर्ड 10 सायन्स 1 चॅप्टर 6 आजचं लेक्चर क्रमांक 3 चॅप्टरचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आज आपल्याला पाहायचंय मुद्दा ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे काय तर चांदण्या लुकलुकतात. आपण पाहतो की चांदण्या काय होतात लुकलुकतात. लुकलुकतात म्हणजे काय होतं एक तर त्यांचा प्रकाश सुद्धा काय होतो कमी जास्त होतो आणि कमी जास्त झाल्यामुळं काय होतं की त्यांची इंटेन्सिटी ऑफ लाईट कमी जास्त झाल्यामुळे आपल्याला काय वाटतं की त्यांची जी आहे जागा थोडीफार बदलली का. आता काय आहे की ट्विंकलिंग ऑफ स्टार्स याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दिस इज द मेन रिझन फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. की चांदण्या का लुकलुकतात त्यांचा प्रकाशाची जी तीव्रता आहे पृथ्वीवरून आपण पाहताना ती का कमी जास्त होते तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा रिझन आहे ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. आता ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन म्हणजे काय आहे की पृथ्वीभोवती एक दाट थर आहे ॲटमॉस्फेअरचा. मराठीत ऐकून घ्या. आणि त्याच्यावर काय आहे व्हॅक्यूम आहे. सगळी निर्वात पोकळी आहे आणि ज्या वेळेस प्रकाश किरण काय होतात तर व्हॅक्यूम मधून ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर करतात. व्हॅक्यूम मधून कुठे एंटर करतात ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर करतात. आता व्हॅक्यूम काय आहे तर रेअरर मीडियम आहे आणि ॲटमॉस्फिअर काय आहे तर डेन्सर मीडियम आहे. त्याच्यामुळे तिथं काय होतं की ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन होतं की लाईट रेज फ्रॉम सन दे एंटर फ्रॉम व्हॅक्यूम टू एअर म्हणजे रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये होतात. दे चेंज देअर डायरेक्शन आणि त्याला आपण काय म्हणतो ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. अँड दिस इज द मेन रिझन फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आणि ट्विंकलिंग ऑफ स्टार्स साठी दिस इज द मेन रिझन. आता स्टार्स कसे आहेत सेल्फ लुमिनस आहेत स्वयंप्रकाशित आहेत आणि दे आर पर्टिक्युलरली सीन ॲट नाईट. आपण त्यांना फक्त काय पाहू शकतो की रात्रीच पाहू शकतो. याचं कारण काय आहे दिवसा काय त्यांचा उजेड येत नाही का येतो ना पण सूर्याचा उजेड इतका प्रखर असतो की आपण त्यांना पाहू शकत नाही. दॅट्स व्हाय की स्टार्स आर सेल्फ लुमिनस अँड सीन ओनली ॲट द नाईट. आणि काय आहे की दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम अर्थ. आणि आपल्या अर्थ पासून ते अगदी खूप 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 लांब आहे. अगदी सूर्यापेक्षा सुद्धा खूप लांब आहेत. अदरवाईज सूर्याच्या आकारापेक्षा त्यांचा आकार कितीतरी पटीने मोठा आहे. आठवीला आपण पाहिलेले वेगवेगळे जायंट स्टार्स वगैरे की त्यांचा आकार खूप मोठा आहे. आपला जो सूर्य आहे सन आहे इट इज अ मीडियम साइज्ड स्टार. तो काय आहे की एक मध्यम आकाराचा तारा आहे. 13 लाख पृथ्व्या वाजतात तरी त्याला मध्यम आकाराचा म्हणतात. मोठाले केवढाले असतील पहा. तसे स्टार्स आहेत पण ते आपल्याला काय दिसतात खूप 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 लांब आहेत. त्याच्यामुळे दे ऍक्ट ॲट पॉइंट सोर्स ऑफ लाईट. पॉइंट सोर्स ऑफ लाईट म्हणून आपल्या पृथ्वीसमोर ज्यावेळेस आपण स्टार बघतो द स्टार्स ऍक्ट ॲज अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट. हो आपण संध्याकाळच्या वेळेस एखाद्या मैदानावर गेलो आणि दूरवर एखादा प्रखर प्रकाश आहे खूप दूरवर आहे खरं तर तो खूप प्रखर आहे पण आपण लांबून पाहताना तो आपल्यासाठी काय असतो एक बिंदू असतो. हो जवळ गेल्यावर त्याची इंटेन्सिटी कळत त्याची तीव्रता कळत पण लांबून काय आहे तो एक पॉइंट सोर्स आहे. हो आपण पाहतो की गावामध्ये सर्कस वगैरे येते कुठंतरी दूर आणि त्याची लाईट दिसतात खरं तर ते खूप प्रखर असतं पण लांबून काय असतं इट इज अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट. अगदी तसंच हे स्टार्स they are very much far away from the earth so they will act as a point source of light. म्हणून आपल्यासाठी त्यांचं काय आहे ते act as a point source of light. आणि ॲटमॉस्फिअर काय आहे तर आता सांगितलं ॲटमॉस्फिअर अराउंड अर्थ ऍक्ट ॲज अ डेन्सर मीडियम अँड व्हॅक्यूम अबोव इट त्याच्यावरील जे व्हॅक्यूम आहे इट विल ऍक्ट ॲज अ रेअरर मीडियम. आणि मग काय होतं व्हेन स्टार लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. ज्यावेळेस ही स्टार लाईट काय होते रेअरर मीडियम पासून डेन्सर मीडियम होते इट कॉन्स्टंटली बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. पहा नीट लक्ष द्या बरं का. आता हे वाक्य समजावून सांगतो. ही काय आहे अर्थ आहे अर्थ. ही काय आहे अर्थ
द्या फळ्याकडं. आणि हे काय आहे, पृथ्वीभोवतीचं काय आहे, हवेचा थर, विच वी कॉल्ड ॲज अ, आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो ॲटमॉस्फिअर. आणि हे बघ इथं असं ऑब्झर्वर उभा आहे, छानपैकी तारे पाहतोय. हॅपी न्यू इयर ना उभा आहे, बरोबर आहे. आता स्टारलाइट काय होते, हे पहा, ज्यावेळेस आपण हे जे आहे हे पाहिजे, चला छान इथं मोठा स्टार तुम्हाला कळून येईल. ही स्टारलाइट आहे. काय होतं ही स्टारलाइट, हे पहा इथं व्हॅक्यूम आहे, हे काय आहे, व्हॅक्यूम आहे. हे रेअर मीडियम आहे, हे काय आहे, ॲटमॉस्फिअर आहे. ही काय आहे, अर्थ आहे. हा ऑब्झर्वर आहे. आणि ज्यावेळेस तो छानपैकी तारे पाहतोय, हा संध्याकाळी मस्तपैकी हॅपी न्यू इयर साठी उभा आहे, तारे पाहतोय. आणि मग ही स्टारलाइट आली पृथ्वीकडे, आणि हे रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम कडे वळताना इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. ती नॉर्मल कडे काय होते, बेंड होते. खरं तर त्याला असं जायला पाहिजे, पण असं न होता रिफ्रॅक्शन मुळे काय होते, इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. आणि मग हे ऑब्झर्वरला काय वाटतं, या ऑब्झर्वरला वाटतं ताऱ्याची पोझिशन कोणती असावी, ही असावी. ऑब्झर्वरला काय वाटतं, ताऱ्याची पोझिशन कोणती असावी, ही असावी. कारण ॲटमॉस्फिअरची व्याप्ती फार प्रचंड 48 किलोमीटर आहे आपल्यावरील. हो, मग आपल्याला दृष्टीभ्रम होतो, दृष्टीभ्रम, की ताऱ्याची पोझिशन इथं असावी. ही ऍक्च्युअल पोझिशन आहे, याला काय म्हणायचं, ऍक्च्युअल पोझिशन. आणि ही काय आहे, ॲपरंट पोझिशन आहे. ती काय आहे, ॲपरंट पोझिशन आहे, अंदाजे पोझिशन आहे. ती करेक्ट पोझिशन नाही आहे. की काय, ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन झालं आणि काय होतं, त्यामुळं स्टार अपियर्स हायर पोझिशन दॅन नॉर्मल. नॉर्मल पेक्षा स्टार्स काय होतात, थोडंसं हायर पोझिशनला काय होतात, अपियर होतात. आणि ॲटमॉस्फिअर स्टेडी आहे का, आपला ॲटमॉस्फिअर स्टेडी आहे का, नो. ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आर नॉट स्टेडी. हे गॅसेस दे आर कॉन्स्टंटली मुव्हिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार कीप्स ऑन चेंजिंग. आणि म्हणून ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार सुद्धा काय होते, सतत बदलत राहते. त्याच्यामुळं ब्राईटनेस ऑफ स्टार ऑल्सो कीप्स ऑन चेंजिंग. आणि याची पोझिशन बदलल्यामुळं स्टारचा ब्राईटनेस सुद्धा काय होतो, कीप ऑन चेंजिंग. आणि दिस वी टर्म्ड ॲज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आणि आपण त्यालाच काय म्हणतो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणतो. काय बघा, बेसिक कन्सेप्ट ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन आहे. स्टार्स सेल्फ लुमिनस आहेत, रात्रीच दिसतात, फार अवे फ्रॉम अर्थ आहे, त्याच्यामुळे पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. आणि मग त्यांच्याकडून जे येणारी लाईट आहे त्याचं ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन होतं, ते थोडेसे हायर अपियर होतात, त्याला ॲपरंट पोझिशन म्हणायचं. ॲटमॉस्फिअर स्टेडी नाही आहे, ॲटमॉस्फिअर सतत हलतं, म्हणून तारेची पोझिशन सुद्धा सतत आपल्याला काय होते, बदलल्यासारखी वाटते. त्याच्यामुळे त्याच्या इंटेन्सिटी ऑफ लाईट ती सुद्धा काय होते, कमी जास्त होते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणतो. बरं, आता पुढचा प्रश्न असा पडतो की सर, की ठीक आहे, हे स्टार्स ट्विंकल होतात, पण त्याच्यासोबतच सर आपल्या सोलार सिस्टम मध्ये सुद्धा वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत. तर तुम्ही आम्हाला शिकवलंय 8वीला 6वीला, प्लॅनेट्स आहेत वेगवेगळे. हो, मार्स आहे, जुपिटर आहे, सॅटर्न आहे, युरेनस आहे, नेपच्यून आहे. ते ऑल्सो इन द व्हॅक्यूम. ते सुद्धा कुठं आहेत, व्हॅक्यूम मध्येच आहेत. त्यांच्यावर सुद्धा सनलाईट पडते आणि रिफ्लेक्ट होऊन पृथ्वीकडे येते, आणि ती सुद्धा ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर होते. मग ते का नाही ट्विंकल करत, ते का नाही ट्विंकल करत, हो अहो सर, ते सुद्धा व्हॅक्यूम मध्ये आहेत की नाही स्टार्स, येस. मग त्यांच्या लाईटचं ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन होतं की नाही सर, येस सर. मग आपले बाकीचे सुद्धा प्लॅनेट्स कुठं आहेत, व्हॅक्यूम मध्येच आहेत. जरी ते सेल्फ लुमिनस नसले तरी सूर्याचा प्रकाश त्यांच्यावर पडतो आणि रिफ्लेक्ट होऊन पृथ्वीकडे येतो. ते सुद्धा सेम ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर होतात की नाही सर, हो होतात. मग त्यांचं ट्विंकलिंग का नाही होत, कशामुळं म्हणतात ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हो ट्विंकल ट्विंकल बिग सॅटर्न का नाही म्हणत, का नाही म्हणत ट्विंकल ट्विंकल बिग ज्युपिटर, व्हाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. बोर्ड सुद्धा हेच विचारेल आपल्याला, व्हाय planets do not
ट्विंकल. हो, तारे लुकलुकतात, ग्रह का नाही लुकलुकत? व्हाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅनेट्स कसे आहेत? प्लॅनेट्स आर क्लोजर टू अर्थ ॲज कम्पेअर्ड टू स्टार्स. हे जे काय आहेत, काय हे जे प्लॅनेट्स आहेत हे आपल्याला कसे आहेत? जवळ आहेत. हो, प्लॅनेट्स जे आहेत त्या ताऱ्यांच्या मानाने खूप जवळ आहेत. अगदी सूर्याच्या मानाने सुद्धा आपल्याला प्लॅनेट्स खूप जवळ आहेत, माहित आहे? मग हो, काही काही प्लॅनेट्स आपल्याला जवळ आहेत. मग जवळ असल्यामुळे काय झालं सर? काय होतं जवळ असल्यामुळं? जवळ असल्यामुळं दे डू नॉट अपियर ॲज अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट. ते पॉइंट सोर्स ऑफ लाईट म्हणून अपियर होत नाहीत. रॅदर दे अपियर ॲज कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्सेस. हो, त्याच्यामध्ये पॉइंट सोर्स म्हणून ऍक्ट करत नाहीत, तर कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्स. तुम्हाला वाटलं आकृती काढून समजावून सांगतो म्हणजे यू कॅन बेटर अंडरस्टँड. हे बघ, हे आत्ताचा तारा बरं का, आणि हे ऍटमॉस्फिअर. आता लेबल करत आहे बरं का, तुम्हाला माहित झालं आता. आणि इकडे ऑब्झर्वर, आणि इकडे कुठेतरी काय असतो? प्लॅनेट आहे. जवळ आहे हो, प्लॅनेट आहे. सोलार सिस्टम जे आहे त्याच्यामुळे प्लॅनेट आपल्यापासून जवळ आहे. आता होतं काय की हा एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट झाला, आता सांगितले. हो, पण हा पॉइंट सोर्स म्हणून ऍक्ट होत नाही. की समजा आपण इकडे कुठेतरी सूर्य काढला तर हे असे सूर्याची किरण त्याच्यावर पडतात, खूप सारे पडतात, आणि ते रिफ्लेक्ट होऊन कुठे येतात? पृथ्वीकडे येतात. त्याच्यामुळं हा जो आहे की हा पॉइंट सोर्स नाहीये, तर हा काय आहे? इट इज बंडल ऑफ पॉइंट सोर्सेस. कारण जो जवळ आहे. सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की व्हाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल? तर मोस्ट acceptable reason is planets are closer to earth as compared to stars. त्याच्यामुळे प्लॅनेट ऍक्ट ॲज अ बंडल ऑफ पॉइंट सोर्सेस. हो, पॉइंट सोर्सेसचं ते बंडल म्हणून काम करतं. एक पॉइंट सोर्स नाही, अनेक पॉइंट सोर्सेसचं ते काय असतं? कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्सेस असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन जरी झालं किंवा तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जरी झाला तरी काय होतं? इफ इंटेन्सिटी ऑफ वन पॉइंट डिक्रीजेस, इंटेन्सिटी ऑफ अदर पॉइंट्स इन्क्रीजेस. बाकीच्या पॉइंट सोर्सेसची इंटेन्सिटी काय होते? वाढते. त्याच्यामुळे ॲव्हरेज इंटेन्सिटी रिमेन्स सेम. त्याच्यामुळे ॲव्हरेज इंटेन्सिटी कशी राहते? सेम राहते. त्याच्यामुळे काय होतं? प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. मोस्ट important reason काय आहे? Planets are much more closer to Earth as compared to stars, so they do not act as a point source of light, but they act as a bundle of point sources. If intensity of one point source decrease or increase due to atmospheric refraction, it is compensated by other point sources. बाकीचे point sources त्याला compensate करतात. So average intensity, एक सरासरी तीव्रता काय होते? रिमेन्स अनचेंज्ड. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून ते ट्विंकल होत नाही. समजा लाईटची माळ लावलेली आणि तुम्हाला एखादा बल्ब कमी जास्त होऊ द्या, काही फरक पडतो का? फरक पडतो का? खूप सारा बिल्डिंगवर असं छोट्या छोट्या बल्बच्या माळा लागल्या, फरक पडतो का? 2-4 बल्बची इंटेन्सिटी कमी झाली किंवा जास्त झाली, काही फरक पडतो का? नाही. ॲव्हरेज इंटेन्सिटी कशी राहते? सारखीच राहते. अगदी त्याच्यामुळे काय होतं? हा जो आहे हे जे प्लॅनेट्स आहेत दे डू नॉट ट्विंकल. ते काय होतात? ट्विंकल होत नाहीत. पहा, आता पुढचा आपला जो मुद्दा आहे तो आहे ऍडव्हान्स्ड सनराइज अँड डिलेड सनसेट. ऍडव्हान्स्ड सनराइज अँड delayed sunset.
अगोदर अर्थ समजावून घ्या. ऍडव्हान्स्ड सनराईज म्हणजे काय? सूर्य बघा कधी पहाटे लवकर उठून पहा. तुम्ही म्हणता सर पहाटे लवकर उठणं तर शक्य नाही, पण आम्ही पहाटेपर्यंत जागतो बरं का. आता म्हणजे हॅपी न्यू इयरला हो आम्ही जागू पहाटेपर्यंत. बरं जागा काही हरकत नाही. पहाटेपर्यंत जर का तुम्ही जर जागे राहिला तर उत्तम. हो काय तर आपल्याला सूर्य दिसत सुद्धा नाही बरं का. सूर्य दिसत सुद्धा नाही, स्टील सगळीकडे प्रकाश दिसतो. हो सूर्य दिसत नाही. बघा 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 तुम्ही त्याला म्हणायचो 2 मिनिटाचा तो कालावधी असतो साधारणपणे. 2 मिनिटाचा गोरज मुहूर्त म्हणतात त्याला आपल्या भाषेमध्ये, गोरज मुहूर्त. आणि तिन्ही संजा नावाचा एक प्रकार आहे. हा ते सगळ्यांनाच ऑब्झर्व करणं इझिली पॉसिबल आहे. अगदी आपण आपल्या घराच्या बाहेर मोकळ्या जागेत जरी गेलं तरी आपल्याला ते कळून येईल. तिन्ही सांजा बघा. तिन्ही सांजा कशाला म्हणतात? तर संध्याकाळी सूर्य मावळतो पण तरीही सूर्य हॉरिझॉनच्या खाली जातो, क्षितिजाच्या खाली जातो, स्टील तरी सुद्धा 2 मिनिट काय होतं? तरी सुद्धा 2 मिनिटं पृथ्वीवर उजेड राहतो. म्हणजे याला काय म्हणतात ते म्हणजे हे सॉरी तिन्ही संजाचं गोरज मुहूर्त असतं ते सकाळचं ब्राह्मण मुहूर्त असतं. जाऊ द्या लेट इट. तर काय आहे म्हणजे 4 मिनिटाचा असा कालावधी आहे की सूर्य दिसत सुद्धा नाही तरी पृथ्वीवर उजेड असतो. त्याला म्हणायचं ॲडव्हान्स्ड सनराईज. आणि सूर्य मावळतो, क्षितिजाच्या खाली जातो तरी पृथ्वीवर 2 मिनिटं उजेड असतो. त्याला म्हणायचं डिलेड सनसेट. ॲडव्हान्स्ड सनराईज आहे, डिलेड सनसेट. अँड दीज थिंग्स आर व्हेरी मच रुटीनली डेली टेक्स प्लेस. दररोज होतात या न चुकता अव्याहतपणे. पण त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे तर ते आहे ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. काय आहे? ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. हे त्याच्या पाठीमागचं काय आहे? मेन रिझन आहे. जसं ट्विंकलिंग ऑफ स्टारच्या पाठीमागं मेन रिझन आहे ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑफ सनलाईट. इथं सुद्धा तेच आहे ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. आता काय होतं? सनराईज कधी होतो आपल्याला की अपीअरन्स ऑफ सन अबोव द हॉरिझॉन. आपल्यासाठी सूर्य कधी उगवला आहे? जेव्हा तो क्षितिजाच्या वर याला मग आपण त्याला नमस्कार अर्घ्य वगैरे दिलं. हो पण होतं काय? लक्ष द्या. डायग्राम काढून समजावून सांगतो की पृथ्वी हे ॲटमॉस्फिअर, हा बिचारा ऑब्झर्वर जागा राहिला. आता काय होतं? हे पहा सन इथंच असतो. आता याच्यासाठी सनराईज कधी? ज्यावेळेस सूर्य इथं येईल. हे हॉरिझॉन आहे, इथे दिसत राहतो हात जोडील. पण काय होतं की सन इथंच आहे, अगदी हॉरिझॉनच्या खाली आहे. पण होतं काय की सूर्याचे किरण असे रिफ्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे त्याला काय दिसतं? इथं सूर्य जे आहे इथं कुठंतरी सूर्य असावा असा त्याला भास होतो. आणि मग काय होतं की व्हेन सन इज समवॉट बिलो द हॉरिझॉन त्यावेळेस काय असतं? लाईट रेज आर एबल टू रीच अस अलॉंग कर्व्ड पाथ. आपल्यापर्यंत येतात बिकॉज ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. आणि हीच गोष्ट कुठं होते? सनसेटच्या वेळेस सुद्धा होते. हे काय आहे तर ॲडव्हान्स्ड सनराईज आणि डिलेड सनसेट. हे काय आहे तर ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. त्याच्यासोबत आपण बघितलं ट्विंकलिंग ऑफ स्टार्स अँड 5 प्लॅनेट डू नॉट ट्विंकल. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.